पहिली गोष्ट म्हणजे आज तुम्ही सर्व मुलांनी 50 वर्षांनी आपल्या सगळ्यांना या शाळेच्या वातावरणात येण्याची संधी दिली, याबद्दल तुमच्या प्रती कृतज्ञता. खूप आनंद आम्हाला झाला. अजून आम्ही कधी तोटे वेगळे आमच्या काहीतरी फायद्यासाठी, पण कोविड झाल्यापासून गेल्या 5-7 वर्षातलं वातावरण तुम्हालाही माहिती आहे. सुखासुखी तर तुम्ही तरुण मुलं सगळी फिरायला लागला, पण आमच्यासारख्यांचे हातपाय तेव्हाच गळले होते आणि मग पुढे अनेकच गळाले. त्यामुळे मग स्वतंत्र येणं आमचं बंद झालं आणि तुमच्या मुलांच्यामुळे तो योग आल्यामुळे मी वैयक्तिकरित्या आणि आम्ही सर्वजण शिक्षक खूप आनंदी आहोत तुमच्या सगळ्यांच्या सहवासामध्ये. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मला तुम्हा सगळ्यांना सांगायची म्हणजे आता एक ते फिल्म पाहिली, शिक्षणासाठी ज्यांनी काम केलेलं आहे त्याबद्दल त्या विद्यार्थ्यांचं सगळं अभिनंदन. कितीतरी मुलं खूप चांगली कामं करत असतील, आम्हाला माहिती नाही. तुम्ही सांगितलं तरी तेवढ्यापुरतं कळेल, मग आम्ही विसरून जाऊ. आम्ही पण आता पोचलेलो आहोत बरेचसे, शरीराने इथे असलो तरी. त्यामुळे ते लक्षात राहील असं नाही, पण जी तुम्ही चांगली कामं करता त्याला आमचा पाठिंबा कायम आहे आणि ते ऐकलं की आम्हाला समाधान वाटतं. नंतरची एक गोष्ट म्हणजे आपण भारतीय माणसं, महाराष्ट्रीयन माणसं प्रत्येकांना फार महत्त्व देतात. मला ते पहिल्यापासूनच आवडत नाही, पटत नाही. प्रत्येकांना तुम्ही भेटला ना, आनंद झाला, आपण जेवलो खरं, गप्पा मारल्या, भेटी देणं, शाही देणं, काय करणं हे मला पसंत नाही. तुम्हाला तुम्ही दिलं आम्ही स्वीकारलं, पण याच्यापुढे विचार करा. तुमच्या मुलांनंतर नातवंडांना विचार करायला लावा की आपण प्रत्येकाच्या आहारी किती जायचं. आपण विचारांच्या आहारी जायला, हा शिक्षणाचा विचार सगळीकडे बसला. आपली शाळा आहे आणि आपण शाळेमध्ये जमतोय, तेव्हा विचारांचा विकास करा ना. तोच टिकून राहतो खरा. म्हणजे साने गुरुजींचं पुस्तक कोणीतरी दिलं, चांगले आहे, आम्ही ते वाचलंय, आम्ही मुला नातवंडांना ते वाचायला देऊ, नक्की चांगले. त्या साने गुरुजींनी सुद्धा साधना साप्ताहिक सुरू केलं. हे कशाच्यासाठी? विचारांचा प्रसार व्हावा म्हणून. आणि ते साधना साप्ताहिक अजूनही चालू आहे. मी ते कायम त्याचा लाईफ मेंबर असून कायम आठवड्याला वाचते. दर आठवड्याला एखाद दुसरा लेख अतिशय उत्कृष्ट असतो, बाकीचं सोडून द्यायचं. पण असं जे चांगली विचारांची चळवळ चालू आहे तिला आपण पाठिंबा द्यावा. जुने विचार आपण बरं, शाळा आलो आम्ही इथे आणि राहून गेल्याचं मात्र दुःख झालं. हा पुष्कळ. आम्ही येतो तेव्हा केवढं मोठं ग्राउंड येतं, पण ते दुःख तेवढ्यापुरतंच. नंतर विसरायला हवं, कारण पुढे तर जायचं आपल्याला. नवीनाचा स्वीकार करायचा, जुन्याबद्दल थोडं वाईट वाटून घ्यायचं, पण जुन्यातलं जे चांगलं आहे ते आपल्यात ठेवायचं आणि पुढे त्याचा प्रसार कसा होईल याचा प्रयत्न करायला हवा ना. आता आमचं संपलं, तुमचे अजून 10-15 वर्ष आहेत आयुष्याची, त्यात जमेल तेवढं करा. मुलांना मुलांना सांगा. आणि म्हणजे आपण जे इथे एकत्र जमलोय त्यात ते काहीतरी त्याची फलनिष्पत्ती दिसली पाहिजे आपल्याला. आनंद तर झालाच भेटीचा, प्रश्नच नाही, तो कुठेच जाणार नाही. त्यांनी मुठभर मांस चढेल अंगावर नक्कीच, पण त्यातून आणखीन चांगलं काही आपल्याला पायाभरणी करता आली तर ती फायद्याची आहे. कळलं? कुठलाही देव, कुठलाही धर्म, कुठलाही वेळ याच्या भानगडीत पडायचं नाही. तत्त्वमसी, तो आणि मी, आम्ही सारखे आहोत. वरचा आणि मी, पंचमहाभूत आणि मी, सगळे एक आहोत. सगळ्यांच्यात काहीतरी चांगलं, काहीतरी वाईट. चांगलं घ्या, वाईट सोडून घ्या. आपल्या हातात काही ना निवडायचं. हो, कुठे देवाला पाया पडतात, नमस्कार करता, आरत्या करता, आणखी टाकत करतात, कारण काहीची आवश्यकता नाही. सगळे धर्म सांगतात की देव एकच आहे आणि तेच आपण तो तुमच्यात आहे, त्याच्यात आहे, याच्यात आहे, त्याला मदत करा. आणि म्हणून ही शाळा शिक्षणाचं दान करते. मी नेहमी माझी विद्यार्थी संघाला दरवर्षी माझ्याकडून आम्हाला पेन्शन मिळतं.
आमची मुलं बाळं तर खायला देतात, औषध देतात, पण खाण्यापुरतं तेवढं मिळतं ना. मग त्याच्यातनं साठवून मी दरवर्षी माझी विद्यार्थी संघाला निर्माण झाल्यापासून काहीतरी मदत देतच असते, कारण ते शिक्षण कार्य आहे आणि आमची मुलं छान काम करतात. म्हणून कुठल्याही वेळी त्या आता सध्याची कमिटी पण चांगली आहे, तेही चांगलं, पण म्हटलं माझा विश्वास विद्यार्थ्यांवर जास्ती आहे. मी माझी विद्यार्थी संघाला देणार, तुम्ही मुलं चांगली कामं करा. तर अशा प्रकारे आपण सद्विचार आपल्यात ठेवावे, आपोआप त्याचा प्रसार होतो. आज मला संधी मिळाली तुमच्यापर्यंत पोचवलं आहे. पुन्हा मी इथे म्हणजे अंगणाकडे येईल का नाही अशी सध्या माझी अवस्था आहे, पण एकंदर ह्या वर्षीचं माझं जीवन तुम्ही आनंदात दिले. पुन्हा एकदा माझी विद्यार्थी संघटनेच्या नावाने दिलेला आहे. आणि दरवेळेला मॅडम जेव्हा अंगणवाडीमध्ये येतात तेव्हा माझी विद्यार्थी संघटनेला काही ना काहीतरी देणगी देऊनच जातात, त्याशिवाय मॅडम अंगणाच्या बाहेर जात नाही. त्यानंतर अजून काही शिक्षकांना जर प्रातिनिधिक स्वरूपात बोलायचं असेल, शिक्षकांपैकी तिथे सर्व बसून बोला. नमस्कार. तिळगुळ गायन गोड बोला. मला तिळगुळ आपल्या सर्वांना आपलं जे वय झालेले आता 70ला आलेलं आहे, त्यामुळे तिळगुळ स्पेशल करून आणलेले. कालच आम्ही ठरवलं की शाळेत जायचं तर काहीतरी घेऊन जायला पाहिजे. तिळगुळ बनवून आणलं. बायकोनं अगोदर थोडी भरपूर केली, म्हणजे त्यांना तिळगुळकडं खाणार कसे, पण म्हटलं नाही ते आम्हाला असे तिळगुळकडे त्यांना खाता आले पाहिजे. ते मग केले, त्याचा अनुभव तुम्ही घेतला नसेल. दुसरी गोष्ट, आपण आता 70ला सगळे आलेले आहेत. आम्ही 80ला गेलो. तर मी थोडीशी कविता इंग्लिशमध्ये कविता बोलून दाखवतो. रो 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 युमर बोट gently down the stream, merrily, life is but the dream. आपल्याला आता आपल्या वय परीक्षा झालेलं आहे, परंतु आपल्याला 100 वर्ष जगायची गॅरंटी कार्ड आहे. म्हणून आपण सर्वांनी आता बोललेले जे वर्ष आहेत हे अगदी आनंदाने घालवायचे आणि 100 वर्ष जगायचं असं आपण संकल्प करायचा. आणि नमस्कार. आणि आता घरी गेल्याबरोबर बायकोला सांगणारे तिळगुळ घे आणि गोड बोल. अजून वंदना तिकडं कोणाला बोलायचं शिक्षक जोशी सर. सर्वांना आदरणीय नमस्कार. आमचं आयोजन ज्यांनी केलं त्यांना गणपतीचा सहभाग लावला त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद. आज खरोखर वेळेमाडी म्हणजे तुझा आनंदाचा दिवस ही दिवाळी आमची आहे. ही दिवाळी तुम्ही घडवून दिली आणि त्याचा आनंद आम्हाला घ्यायला मिळून गेला आणि हा आम्हाला असाच कायम टिकणार आहे, टिकत राहावं. फक्त एक विनंती आहे, कार्यक्रम समारंभ नेहमी होतात, व्यवस्थित होतात, चांगले होतात, पण कार्यक्रमासाठी लागणारी सगळी सगळं मेहनत जो नारायण करतो त्या नारायणाला मात्र शेवटी आपण विसरतो. तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे की या नारायणाचं काम आपण एक पल्लवी पल्लवी वेग ह्या करताय आणि खरोखर प्रत्येकाला मनपूर्वक बोलावणं. मी 4 वर्ष घराच्या बाहेर पडले नाही आल्यापण, पण परीक्षाने होत आल्यानंतर मी ठरवलं नारायण कसंही करून जातो आणि मला एवढा हे करतात. पण पल्लवी म्हणजे आनंद आहे, पल्लवी म्हणजे उत्साह आहे, पल्लवी म्हणजे प्रेरणा आहे. या सगळ्या कार्यक्रमाची सूत्रधरती आहे, सगळ्या कार्यक्रमातली वर्णिती आहे, सगळ्या शाळातली हेडमास्टर ती आहे आणि सगळ्या समारंभाची मॅनेजर ती आहे. इव्हेंट मॅनेज कसं करायचं
तिला अनेकांचं सहकार्य आहेच, पण ती मध्यवर्ती आहे. त्या सगळ्यांना मनापासून आभार. आणि इथे मला बोलायचं सगळ्यांच्या शाळा मला 20 वर्षांनी बघायला लागली. मी 5 साली रिटायर झालो. 24 साली मी ह्या शाळेचं वेगळं स्वरूप होतं, मला खूप मदत झाली. आणि बोलायचं काय बोलायचं काही नसतं, वेळाच्या कला बोलत असतात, शब्दाचे कंप घसरण्याने बोलत असतात, कापरे हात बोलत असतात. या सगळ्या भावनांना शब्दांच्या वरचं म्हटलं त्यामुळे ते अधिक बोलत नाही. मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. नाही बोली म्हणण्याचं हे 1000 मला आवाज केला. मी आज मला अजिबात सुरू आहे. तुम्ही ऐकायला तर मला तुम्ही ऐकायला तुमच्या मोठे मला 3-4 वर्ष आहे. माझं गाणं मला बोलतच येईल. धन्यवाद सर. सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांचं स्वागत. यंदा तुमच्या बॅचला 50 वर्ष होत आहेत म्हणून तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याला आम्हाला बोलवलं, याच्याबद्दल अगोदर सगळ्यांना धन्यवाद. मी ह्या शाळेतून 65 साली SSC झाले. 61 साली या शाळेमध्ये 8वीत असताना आले आणि 65 साली SSC झाले. त्याला पुढच्या वर्षी आता 60 वर्ष होणार आहे. अंबरनाथमध्ये गेली 68 वर्ष माझं वास्तव्य आहे. त्यामुळे अंबरनाथमध्ये माझे जे जुने विद्यार्थी आहेत त्यांचे जे चांगला संपर्क आहे. त्याच्यामध्ये गिरीश त्रिवेदी, दिलीप दलाल, काशीनाथ चिटपटमधून बोलत असतो आणि बऱ्याचशा मुली पण मला भेटत असतात. आज तुम्ही इथे आम्हाला बोलवलं, मला खूप खूप आनंद झाला आहे. विवेकानंद केंद्राच्या गेली 38 वर्ष मी कामात आहे आणि त्यानिमित्ताने अंबरनाथमध्ये जवळजवळ 20 शाळांशी आमचा संपर्क आहे. वेगवेगळ्या निमित्ताने आम्ही शाळांमध्ये जातो आणि त्याच्यामध्ये महात्मा गांधी विद्यालय, पलीकडचे भाऊसाहेब परांजपे आणि गुरुकुल ह्या सगळ्या शाळांमध्ये आम्हाला मुक्त आमचं स्वागत असतं. आम्ही कोणताही कार्यक्रम घेऊन गेलो तरी तिथे नाही असं कोणी म्हणत नाही. त्यामुळे ही माझी शाळा माझ्या अगदी जवळ आहे आणि त्याचा मला खूप खूप आनंद आहे. परमेश्वर आपल्याकडून साधन म्हणून काम करून घेतो, आपण काही करत नाही. मी म्हणा अहमपणा हा नकोच कोणी. आपण आपल्याला परमेश्वराने साधन बनवलंय हे काम करून घेण्याकरता. या भावनेने आपण काम केलं की ते चांगलं होतंच याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आता आगामी वर्षासाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि ह्या विद्यार्थ्यांमधली काही जण उत्तुंग शिखरावर आहेत. आम्ही खूप खुसे आहोत त्याच्या मनाने आणि ते बघितलं की ते भरून येतं, आनंद होतो. दिलीपचं काम मी बघितलेलं आहे, त्याच्यानंतर काशीनाथबद्दल पण ऐकलेलं आहे आणि गिरीशबद्दल तर विचारायलाच नको. आहुतीचा अंग तो इतका सुंदर काढतो, त्याचा मला खूप अभिमान आहे आणि सगळ्यांचं खूप खूप कौतुक करून मी माझे 2 शब्द बोलते. मला सांगायला आनंद होतो म्हणतो की काळे मॅडमांनी आम्ही एकाच वर्गात होतो क्लासमेट आले. बेहरेने एक खंत व्यक्त केली हे मैदान बारीक झालंय, पण सांगा अभिमान वाटतो त्याचं चौपट मोठं मैदान मागे उभं केलं. मागे मागच्या बाजूला चौपट मोठं मैदान आणि राज्य पातळीचे पण स्पर्धायचं होतं. म्हणजे हे मैदान गेलं त्याचं दुःख दूर झालं. मागे चौपट मोठं मैदान आहे. शिक्षक मी पण याच शाळेचा विद्यार्थी आहे. 1990 साली SSC पास झाले, म्हणजे तुमच्या सगळ्यांपेक्षा खूपच लहान आहे. त्यामुळे हक्काने त्या 74-75 बॅचला ताई दादा म्हणून हाक मारू शकतो. आज तुमच्यामुळे ही संधी मला मिळाली आहे की माझ्या सर्व शिक्षकांना, जुन्या शिक्षकांना म्हणजे नेमाडे सर असतील, जोशी सर, भातखंडे मॅडम, भागवत मॅडम, बेहरे मॅडम, धारिया मॅडम यांना भेटायची संधी मला आज या कार्यक्रमामुळे मिळाली.
आत्ता मला जे काम इथे दिलं गेलं ते संस्थेचा अध्यक्ष म्हणून मनोगत व्यक्त करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. 1936 साली कैलासवासी भाऊसाहेब वरांजपेंनी आपली ही संस्था स्थापन केली. लवकरच 90च्या घरात आपली ही संस्था पोचणार आहे, 90कडे वाटचाल करणार आहे. 2026 मध्ये जेव्हा 90 या संस्थेची असेल तेव्हा एक मोठा उपक्रम करायचा कार्यकारिणीचा उद्देश आहे आणि आपण सगळेजण नक्कीच त्यात सहभागी व्हाल उत्साहाने अशी अपेक्षा आहे. 2011-12 मध्ये आपली जी जुनी शाळा जी आपण ह्या फ्लेक्समध्ये बघतोय ती शाळा पाडून 5 मजली भव्य इमारतीचा प्रोजेक्ट आपल्या त्या काळच्या कार्यकारिणीने हातात घेतलं. सगळ्या गोष्टी करता येतात पण पैशाचं सोंग हे कुठेच चालू शकत नाही हे आपण सगळ्यांनी अनुभवलं आणि काही कारणानिमित्त आपला तो प्रोजेक्ट रखडला. आजच्या स्थितीला आपलं ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर ही इमारत उभी आहे. याच्यावर अजून 4 मजले चढवायचे बाकी आहेत. आपल्याकडे सरकार मान्य नकाशा प्लॅन सँक्शन सगळं काही आहे पण आर्थिक गणित हे जुळत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मध्यंतरीच्या काळात कोविड झाला, त्याच्या आधीच्या काळात इंग्रजी माध्यमाकडे सर्व पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा ओढा गेला आणि आपल्या सरकार मान्य सरकार सहाय्यित अर्थसहाय्यित शाळांची परिस्थिती काय आहे तर दिलीप दादांना आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर आपण अनेक संस्थांना आव्हान करत गेली 3 वर्ष म्हणजे मी 2021 मध्ये कार्यकारिणीचा अध्यक्ष म्हणून आलो आणि 2016 मध्ये प्रथमतः एक कार्यकारिणी सदस्य म्हणून मला एक माजी विद्यार्थी म्हणून तेव्हाच्या कार्यकारिणीच्या आपल्या सदस्यांनी बोलवून घेतलं की तू सभासद म्हणून ये आणि 2021 साली मी अध्यक्ष झालो. आपण बऱ्याच उद्योगांकडून CSR त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मधून फंड्स गोळा केले. आपली जी जुनी इमारत आहे मागच्या बाजूची तिथे मी 5वीत असताना आपण GROUND+1 बांधकाम केलं होतं. त्या शाळेत त्या इमारतीची गेल्या वर्षी पूर्ण डागडुजी 17 लाख रुपये आपल्याला अंबरनाथमध्ये फुक्स लुब्रिकंट नावाची कंपनी आहे त्या कंपनीने दिले आणि त्या पूर्ण इमारतीचं नूतनीकरण आपण केलं. आता पुढची 10 वर्ष 15 वर्ष त्या इमारतीला काही धोका नाही. तसंच अंबरनाथमधल्याच कंपनीने आपल्याला बालभवन शाळेच्या वरती आपल्याला विद्यार्थ्यांना वर्ग कमी पडत होते. कोविड नंतर अचानक आपल्याकडे विद्यार्थ्यांची भरती वाढली आणि आपल्याला ASBL कंपनीने 2 वर्ग 1 मजल्यावर वर्ग वाढवून दिले. पुढच्या वर्षी त्याच मजल्याला विद्यार्थ्यांसाठी टॉयलेट ब्लॉक्सची सोय करून दिली. पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटल्सनी आपल्या संस्थेवर विश्वास ठेवून यावर्षी आपल्याला 14 लाख रुपयाची देणगी दिली आहे. महिला स्वच्छतागृहाचं नूतनीकरण करण्यासाठी आपण जर शाळेला फेरफटका मारला तर तिथे काम चालू आहे, आपण ते बघू शकाल सगळेजण. अनेक संस्थांनी आपल्या संस्थेवर विश्वास ठेवला आहे. आपण पहिलं काम 2021 मध्ये काय केलंय तर केंद्र शासनाची कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्सेप्ट करण्यासाठी एक रजिस्ट्रेशन असतं, नोंदणी असते. जसं आपला पॅन कार्ड असतो तसा एक CSR युटिलायझेशन नंबर मिळतो. तो नंबर आपण संस्थेने घेतला आहे. तो घेतल्यामुळे आपल्या संस्थेचा कारभार पारदर्शक आहे हे कॉर्पोरेट्सना कळलेलं आहे आणि आपल्याला बऱ्यापैकी कॉर्पोरेट्सकडनं मदत येते. पण जसं म्हणतात ना देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी कितीही आलं तरी कमीच आहे. आपल्याला तळागाळातल्या विद्यार्थ्यांसाठी अनुदानित शाळा ही जिवंत ठेवायची. आपण विद्यार्थ्यांकडनं भरमसाठ फी आकारू शकत नाही. बरेच विद्यार्थी आपल्या शाळेतले असे आहेत की ज्यांची एकाची आईच नाही आहे, त्या एकाला वडीलच नाही आहेत. कुठेतरी नगरपालिकेच्या मागे झोपडीत पत्र्याच्या घरात राहून मुलं शाळेत शिकायला येत आहेत. अशा मुलांसाठी आपल्याला शाळा चालू ठेवायची आहे कारण खासगी शाळा तर भरमसाठ आहे आणि आज आपण की आपली मुलं बाळं खासगी शाळांमध्ये मुलांना पाठवू शकतो. पण अशी जी मुलं आहेत विद्यार्थी ज्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणं आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला आपली शाळा ही माझी शाळा म्हणून मी ही जबाबदारी स्वीकारली. जर तुम्ही सगळे पण माझी शाळा म्हणून शाळेवर प्रेम म्हणून इथे आला हे जिवंत ठेवणं आपल्यासाठी आवश्यक आहे. आपले महाराष्ट्रातले प्रसिद्ध कवी आहेत दत्त हासर्गीकर, त्यांची एक कविता मला फार आवडते, ती मी ऐकवतो म्हणजे 2 शब्द संपवतो. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावी, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावी, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाडी द्यावी, ज्यांच्या अंगणात झुकले ढग, ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंजळभर पाणी द्यावं, रित करून आपलं हृदय आभाळ एवढी उंची घ्यावी, आभाळ एवढी उंची ज्यांची त्यांनी थोडं खाली यावं, ज्यांचे जन्म मातीत मळले त्यांना थोडं जवळ घ्यावं. आता आज आपण सगळेजण 10वीची 50शी पूर्ण केल्यानंतर कुठल्या ना कुठल्या स्वरूपात कोणाकडे फुलं फुलली आहेत, कोणाकडे ढग आले, आपल्याकडे ओंजळभर पाणी तरी असेल
तर पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आपल्या शाळेला आणि या शाळेच्या संस्थेच्या माध्यमातून चाललेल्या या भगीरथाचं कार्य जे आहे, जगन्नाथाचा रथ, त्याला थोडीफार मदत करावी असं मी सगळ्यांना विनंती करतो. पुन्हा एकदा तुम्ही मला ही संधी दिली माझ्या सगळ्या शिक्षकांना भेटण्याची. शाळेत तर मी नेहमीच येत असतो, पण माझ्या सगळ्या शिक्षकांना आणि त्या शाळेच्या दिवसांना मी मिस करत असतो. ते दिवस आज पुन्हा मला त्या काही क्षण का होईना पण जगता आले. फार फार धन्यवाद आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. एक छोटीशी आपल्या सहकार्याने माहिती मला पुढे सांगायला सांगितली आहे. दिलीप वझे यांचा उल्लेख आपण सुरुवातीला श्रद्धांजलीमध्ये केला. दिलीप दादांच्या सौ अजूनही आपल्या संस्थेला सहकार्य करत असतात. आपण दिलीप दादांच्या स्मरणार्थ पहिल्या मजल्यावर एक कक्ष, दृकश्राव्य माध्यमचा एक कक्ष सुरू केलेला आहे. त्याच्याच बाजूला आपल्या सर्वांना चौधरी सर आठवत असतील, गणिताचे उंच, त्यांच्यासाठी एक गणित कक्ष आपण सुरू केलेला आहे. म्हणजे तिथे गणिताचं शिक्षण मुलांना त्रिकोण, चौकोन, वजन, माप हातात घेऊन प्रत्यक्ष घेता यावं आणि गणिताचं शिक्षण आनंदी व्हावं यासाठी आपण गणित प्रयोगशाळा केलेली आहे. तर आपण सर्वांनी, मला माहिती आहे की सगळ्यांना चढणं उतरण्याचा त्रास आहे, पण पहिल्या मजल्यावर जाऊन आपला गणित कक्ष, संगीत कक्ष आणि दिलीप दादांच्या नावाने आपला असलेला दृकश्राव्य कक्ष हा बघावा. आपल्या संस्थेने 1990च्या दशकामध्ये 2 ग्रामीण भागामध्ये शाळा सुरू केल्या. एक पालघर जिल्ह्यामध्ये डोलारे, म्हणजे पूर्वी ठाणे जिल्हा होता, आता पालघर जिल्ह्यामध्ये डोलारेमध्ये एक 8वी 9वी 10वीची शाळा आहे. आणि शहापूर तालुक्यामध्ये अंधाड म्हणून एक गाव आहे, तिथे 8वी 9वी 10वीची शाळा आहे. त्या दोन्ही शाळांमध्ये ग्रामीण भागामध्ये मिळून आपल्या संस्थेचे जवळपास 6000 विद्यार्थी आहेत. आणि एक महत्त्वाचा उल्लेख, ज्यांची ओंजळ भरली त्यांनी ओंजळवर पाणी द्यावं चा उल्लेख मला करावासा वाटतो. आपले प्रमुख विश्वस्त चक्रदेव सर यांनी गेल्या 2 वर्षामध्ये रिटायर झालेल्या त्यांच्या फंडामधून आपल्या संस्थेला कमीत कमी 40 लाख रुपयाची देणगी दिली. त्यांचे मनपूर्वक आभार. मोठे झालो, आपल्याला चांगले संस्कार मिळाले, त्यानिमित्ताने आम्ही काही रक्कम ऐच्छिक जमा करत आहोत. ती रक्कम पूर्णपणे जमा झाल्यानंतर आम्ही संस्थेसाठी, आपल्या माजी विद्यार्थी संघटनेसाठी भेट म्हणून देणारच आहोत. तरी सर्वांनी हातभार लावावा. जे काही जमेल ते ऐच्छिक आहे, कोणावरही जबरदस्ती नाही. सगळ्या शाळांच्या इमारती ज्या आहेत त्या साधारणपणे 40-50 वर्ष जुन्या आहेत. आता ह्याच बिल्डिंगचं बघितलं तर आपण ही 2011 साली पाडून बांधकाम करायला घेतलं, म्हणजे हिलाच 14 वर्ष झाली आहेत. भाऊसाहेब परांजपे विद्यालयाची शाळा इमारत 40 वर्ष जुनी होती, त्याची पण आपण गेल्या 2 वर्षात डागडुजी केली आहे. पुढची 12-15 वर्षात त्याला काही हात लावायची गरज नाही आहे. पण आपल्या संस्थेच्या अधीन असलेली दामलेबाईंची शाळा, शिवाजीरावजी होळकर विद्यालय, तसंच आपलं पीडी कारखानीस कॉलेज याचं बांधकाम करून जवळजवळ 45 वर्ष झालेली आहेत. दिलीप दादांची माझं या विषयावर बोलणं झालं आहे की आपल्याला त्या कारखानीस महाविद्यालयामध्ये लवकरच MA, M.Com, LLB या विषयांची परमिशन मिळणार आहे. तर तिथे एक आपल्याला भव्य ती जुनी वास्तू पाडून भव्य महाविद्यालय बांधण्याची योजना आहे. त्यासाठी पण आपल्याला गरज आहे. म्हणून हे आव्हान, नाहीतर आपण सर्वजण संस्थेला, शाळेला काही ना काहीतरी आपल्यासोबत मदत करतच असतात, पण हे आव्हान करण्याचं कारण की अनेक मोठे मोठे प्रकल्प आपल्यासमोर उभे आहेत आणि जे करणं आवश्यक आहे. मी महात्मा विद्यालयाला एक 51,000 रुपये देत आहे. यानंतर संस्थेचे पदाधिकारी दीपक चव्हाण आपलं नावामध्ये 2 मिनिटं व्यक्त करते. येतेच दादा इकडे. ओके. Bravo!
नमस्कार. जी एज्युकेशन सोसायटीचा सदस्य म्हणून तसेच वैद्य मॅडमचा सहकारी म्हणून ह्या कार्यक्रमात शुभेच्छा द्याव्यात अशी त्यांची फार इच्छा होती. मी म्हणालो की आता अध्यक्ष बोलल्यानंतर बोलणं हे स्टेजला हे प्रोटोकॉलचं चुकीचं होतं. तरी मला शुभेच्छा द्यायला काय हरकत नाही, भाषण तर नाही करायचं, त्याच्यामुळे अध्यक्षांनंतर बोलायला काय हरकत नाही. अध्यक्षांनी संस्थेची सर्व पार्श्वभूमी, संस्था करीत असलेल्या कामाचा उल्लेख केलेला आहे. मी इथे शुभेच्छा म्हणजे एवढी विद्यार्थी जे 74-75च्या एकत्र येणे, एवढी संख्या दिसते. याच्यामागे कार्यक्रम हा आपला 4-5 तासाचा असेल, पण त्याच्या मागची मेहनत ज्या विद्यार्थ्यांनी तुम्ही त्या सहकार्याने घेतली आहे, एवढे एकत्रितकरण करणं सोपं नाही. आज लोक वेळ द्यायला तयार नाही आहेत, पैसा द्यायला आहे, पण कुठच्या सामाजिक कार्याला वेळ द्यायला आहे. कुठे गेला अरे हे काम करायला येतो म्हणून जर कोणाला विचारलं तर हे पैसे घे पण मला बोलवू नको. आणि तुम्ही आज सकाळपासून हे थंडी असताना सुद्धा 70च्या ह्याच्यात असताना सुद्धा आपण सर्व आला. संस्थेच्या वतीने आपलं मी खरंच स्वागत करतो. आपल्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. असंच कार्यक्रम आज 50 केला, 75ही करावे अशा शुभेच्छा देतो. आणि जय सदस्य म्हणून थांबतो. जय जय महाराज. आपण कार्यक्रमामधला थोडासा बदल असा केला आहे की आपण मनोगत आपण नंतर घेणार होतो शिक्षकांचं, परंतु त्यांच्या वयोमानानुसार जेवण झाल्यानंतर कदाचित सगळं शिक्षक निघण्याच्या मार्गावर असतील, म्हणून आपण त्यांचं काही मनोगत आहे. पण ह्यानंतरच्या कार्यक्रमामध्ये आपली ओळख सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण सगळे शिक्षक सगळ्यांना ओळखतात असं नाही आहे. आपणही काही शिक्षकांना ओळखलं नाही, कित्येक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सुद्धा ओळखलं नाही. तर प्रत्येकाला आपल्याला इथं समोर येऊन ओळख करून द्यायची आहे. प्रत्येकाने आपापली ओळख करून द्यायची. त्यांच्यासाठी आपण इथं मुवमेंट सुद्धा आणलेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आपण मुवमेंट तो देणार आहे, गुलाबाचं फूल पण आहे आणि त्यांच्यासाठी पेढा पण आपण ठेवलेला आहे. म्हणजे प्रत्येकाने आपलं मनोगत करण्यापेक्षा आपली ओळख करून द्यावी. कारण 1:30 वाजेपर्यंत आपल्याला जेवायला भरपूर वेळ आहे. त्यामुळे आपल्याला सगळा कार्यक्रम हा वेळेत झाला असा करणार नाही. सगळं कार्यक्रम एकदम व्यवस्थित झालेला आहे. कुठेही आपण जरी थोडंसं उशिरा झाला असला तरी आपण कमी पडलो नाही किंवा काही गडबड झाली नाही कुठे. आणि हे केवळ फक्त आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य झालं. आपला कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी गीताला काहीतरी 2 मिनिटं बोलायचं आहे. या पूर्ण कार्यक्रमाला थांबल्याबद्दल मला क्षमा करायला सगळेजण काही झालं अशी माझी नक्की तुम्हाला विनंती आहे. मी आता आवाहन केल्याप्रमाणे फक्त आर्थिक मदतीचीच गरज नाही आहे. आपल्यापैकी बरेच जण वेगवेगळ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेव्हल्समध्ये अनुभव घेऊन रिटायर झालेले असणार आहेत. संस्थेला बऱ्याच ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, जसं आता दीपक जणांनी सांगितलं की कार्यकर्त्यांची पण बरेच वेळेला गरज पडते. तर आपल्यापैकी कोणी जर इच्छुक असाल की आम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामामध्ये जे शासकीय पत्रव्यवहार असतात किंवा इतर अनेक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी असतात, तर कोणी इच्छुक असेल तर नक्की आम्ही सहकार्य तुमचं घ्यायला तयार आहोत. धन्यवाद. ऑन नाही, ऑन नाही, ती बाहेर झाली. हा बोला. आदरणीय गुरुजन, माननीय अध्यक्ष महोदय, मुख्य अध्यापक व आलेले अतिथी मान्यवर व आमच्या 1975चे विद्यार्थी, सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. खरंच आज खूपच आनंदाचा दिवस आहे. आज आमच्या 1975च्या बॅचला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. शाळेच्या आठवणी मनपटलावरून कधीच पुसल्या जात नाही. बालपणीच्या मस्त्या, गमतीचे शाळेचे ते दिवस आज पुन्हा जगायचे आहेत. खरं तर शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यावर मला माझी निळी साडी व पांढरा ब्लाऊज घातली मी आठवली. मैदानावर पीटी व मासपीटी घेणारे पोखरकर सर, नेवाडे सर, पांढरा शुभ्र नऊवारी साडी नेसणाऱ्या वेलणकर मॅडम डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. अचानक शाळेच्या खंडेने आठवण करून दिली की आज आमच्या शालेय जीवन संपून 50 वर्षे पूर्ण झाली आहे. किती छान दिवस होते विद्यार्थी जीवनाचे. आमचे गुरुजन आमच्या सुखादुःखाचेही वाटेकरी होते. हे तर माझ्या मनात चांगलेच रुजले होते. म्हणूनच मीही शिक्षिका झाल्यावर विद्यार्थ्यांना शिक्षण व संस्कार तर दिलेच,
पण त्यांचे मनही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कारण मी उल्हासनगर महानगरपालिका शाळेत शिक्षिका असते. तिथे अनाथ आश्रमातून पण मुले यायची. त्यांना शिक्षण व संस्कार बरोबर प्रेम आणि वात्सल्याची गरज जास्त होती. ही गरज पण ती मी देऊ शकते केवळ माझ्या गुरुजनांमुळे, गुरुजनांच्या प्रेरणेमुळे. विशेष सांगायचे म्हणजे हे साकारण्यासाठी माझे पती शरद पुराण, जे याच बॅचचे विद्यार्थी होते, त्यांची पण मला चांगली साथ होती. कारण त्यावेळेला मुलांना शालेय साहित्याची खूप आवश्यकता भासायची. ती माझे पती भरपूर मुलांना पुरवत असे. त्यांनाही त्यात खूप आनंद व समाधान मिळत असे. दुर्भाग्याने ते आज आपल्यात नाही. आज आमच्या 1975च्या बॅचचे सर्व विद्यार्थी आनंदी व समाधानी आहेत, याचा मला खूप आनंद व अभिमान वाटतोय. इतके बोलून मी माझे मनोबल संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आता आपण आपले प्रत्येकाने तो समोर येऊन पुढे येऊन आपली ओळख करून द्यायची आहे. नाव आणि आपण सध्या कुठे राहतो एवढंच सफिशियंट आहे. ठीक आहे. माझं नाव सुनंदा जोशी, माहेर समाले आणि त्याच्यानंतर सासरचं नाव आहे निलिमा कर्वे. आज 68 वर्ष झाले. तर मला खूप आनंद होतो आहे. सर्व शिक्षक वर्ग मैत्रिणी आईच्या ओळखीच्या बऱ्याच मुली आहेत. त्यामुळे त्या बघून मला फार आनंद झालेला आहे. तर त्यात सगळ्यांचे मी अभिनंदन मानते. मी पूर्वाश्रमीची कुमुदिनी श्रीहरी परांजपे, आत्ताची सौ वरदा अरुण मझे. मी साई सेक्शनमध्ये राहते. नेक्स्ट कोण आहे? मी रीना राजन तामाणे, पूर्वाश्रमीची विभाग दत्तात्रय जयवंत. मी ठाण्याला राहते आणि मी वॉटर सप्लायमध्ये डेस्क ऑफिसर म्हणून रिटायर्ड झाले. आणि आज आयोजकांनी माझा वाढदिवस इथे साजरा केला, त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप धन्यवाद देते. मला सर्वांचे आशीर्वाद मिळाले हे माझं परम भाग्य आहे. मी चंद्रिका मोगाड, सासरचं नाव चंद्रिका प्रजकुमार गांधी. मी पिंपरी पुण्याला राहते. सुवर्ण महोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा. सासरचं नाव अनिता निर्लेकर आणि माहेरचं नाव प्रतिभा शिरवल. नमस्कार, मी आधीची संजीवनी दाता आणि आता संजीवनी होते. मी बाळगून ठाण्याला राहते. नमस्कार, मी आधीची ललिता कुलकर्णी आणि आता सविता टेल्लू. मी अंबरनाथमध्येच राहते. नमस्कार, मी पूर्वाश्रमीची संध्या जोशी आणि नंतरची संध्यामुळे मी पुण्याला. नमस्कार, माझं मायचं नाव विमल कोटाजी गुरकुंडे आणि सासरचं नाव विमल कृष्णा ढिगे. मी ह्या शाळेत 1 वर्ष होते. वर्षभरात मला जे विद्या देणारे शिक्षक होते ते माझ्यासाठी फार होते. हे ज्ञानाचं ज्ञान माझ्याकडे निघतं होतं की माझ्यावर एवढा पगडा बसला की मी शिक्षिका म्हणूनच लागला. 1979 साली मी शिक्षिका म्हणून
म्हणून लागले. नंतर अंबरनाथ नगरपालिकेत मी 1985 ते 2014पर्यंत शिक्षक आणि उपमुख्याध्यापक म्हणून एवढं कार्य केलं आणि निवृत्त झाले. ते विद्यार्थी आहे आज माझ्याबरोबर ते पण वयस्कर झालेले आहेत. त्यांचे पण फार आभार आहे. ते मदत करत होते मला तेव्हा. आम्ही शाळेत येता जाता नंदू असायचा, परत दिलीप दलाल, अशोक दलाल ह्यासारखे सगळे विद्यार्थी माझ्यासाठी फार भावासारखे होते आणि मला मदत करायची. माझं लग्न झालेलं काय मी पूर्वीची जयश्री बेर्डेकर आणि लग्नानंतर नयना रायकर. मी राहते अंबरनाथला. नमस्कार, मी पुष्पा चिपळूणकर, राहते मुंबई. स्मिता चोरपे आणि आता स्मिता हिवाळे आणि मी महात्मामध्ये शाळेतच होते आणि माझं लहान मुलं अंबरनाथमध्ये गेलेलं आहे आणि मी सध्या अंबरनाथमध्येच राहत आहे. आणि अंबरनाथ या ठिकाणी म्हणजे बेदल चर्च या ठिकाणी मी राहत आहे आणि या शाळेबद्दल मला भरपूर आपुलकी आहे. आणि मी नेहमी लक्षणे जाते येते तेव्हा मी या शाळेकडे माझी नजर जाते त्यावेळी शाळेचं बदललेलं रूप बघून मला खूपच छान वाटतंय. आणि मी हा पहिल्यांदाच प्रोग्राम अटेंड करत आहे आणि मला खूपच छान वाटत आहे. थँक्यू. हॅलो, मी पूर्वाश्रमीची सुनीता कुलकर्णी आणि आताची सुनीता पिटके ठाणे येते ना. एक विनंती आहे, इथून मोमेटो घेतल्यानंतर जाता पण असे जा जे दिलीप दलालांचे पुस्तकं ठेवले ते सगळ्यांना घेता येते. ज्यांनी नाही घेतली त्यांनी तिथं जाऊन घ्या. माझी जी ABC डिझाईनची पुण्यात काम करते त्याच्याबद्दल एका वेगळा अनुभव आहे. म्हणून आमच्या कंपनीचं काम असं आहे की जे आजूबाजूच्या मूळ शहरांमध्ये नाही पण बाहेर जाऊन चांगलं शिकलेली जी मुलं आहेत त्यांना म्हणजे इंजिनियर्स किंवा त्यांना चांगल्या ठिकाणी काम करता यावं म्हणून आमची कंपनी बऱ्यापैकी मदत करते. तर आता ह्या आठवड्यामध्ये असा अनुभव आला, बेळगावमध्ये MTech झालेला अतिशय छोटंसं खेडेगावातला मुलगा आमच्या इथे इंटरव्ह्यू होऊन ARI ही जी संस्था आहे ऑटोमेटिव्ह रिसर्च सेंटर, तर त्या ही ऑर्गनायझेशन ही गव्हर्नमेंटची सरकारी आहे. तिथे त्याचं सिलेक्शन झालं. तर त्याच्याबरोबर त्याचे वडील सुद्धा आले. मुलाचं नाव समीर शेख आणि त्या मुलाच्या वडिलांना जी भीती वाटत होती की ह्या मुलाला मी शहरामध्ये नोकरीसाठी ठेवावं की नाही ठेवावं, की एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये एवढ्या मोठ्या चांगल्या पोस्टवर त्याला जॉब मिळेल. तर ते आमच्या घरी आले. त्यांनी विचारलं की हा मुलगा इथे सेफ राहील का. समीर शेख नावावरून तुम्हाला कळलं असेल. आणि आत्ता जे वातावरण आपल्या सगळीकडे भारतामध्ये जे आहे जो भेदभाव चाललेला आहे, तर कसं त्यांना आम्ही सांगावं त्याच्या वडिलांना की तुम्ही निवांत बेळगावला जाऊ शकता, आमच्या पुण्यात तो मुलगा सेफ आहे. खरंच खूप मोठा प्रश्न पडला आम्हाला. आणि त्यांना सांगितलं की नाही तुम्हाला वाटते एवढं काही वाईट वातावरण
पण खरंच आहे का असं? विचार करायची गोष्ट आहे की आपण हा जो काही धार्मिक आपल्या सुद्धा प्लॅटफॉर्मवर आपण बघतो की ती वाईट रीतीने आपण एकमेकांना ट्रोल करतो. त्या मुलाच्या वडिलांना जी भीती वाटत होती ती मी स्वतः बघितली. कारण आपली सुद्धा मुलं ग्लोबल झाली, परदेशी गेली, कुठे कुठे जगाच्या कानाकोपऱ्यात गेली. मग ह्या मुलांना सेफ वाटावं काय करायला पाहिजे आपण? तर आपण हा तेढ जी आहे, धार्मिक तेढ जी निर्माण झाली आहे ना, ती थोडीशी कमी करायला पाहिजे. त्या मुलाच्या वडिलांचा पाय निघत नव्हता आमच्या घरात. खरं तर आत्तापर्यंत आमच्या ह्याच्यामध्ये कुणीही आमच्या घरी आलेला नाही. ऑफिसमधून थेट त्यांचा इंटरव्ह्यू होता, त्यांना जॉब लागतो. ते विचारतात की हा नमाज पडेल तर प्रॉब्लेम येईल का? हा जिथे राहील तिथे त्याला सामावून घेतील का? एमटेक झालेला मुलगा इथे सोपवतो. म्हणजे 25 वर्षाच्या मुलाच्या बापाला जी भीती वाटावी ना, ती खरंच वाईट वाटणारी गोष्ट आहे. सगळ्यांनी या गोष्टीचा विचार करावा. निदान आपल्या बॅचचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याचं कधीही बघितलं ना तर त्याच्यावर इतकं वाईट ट्रोलिंग असतं एकमेकांना केलेलं. कृपा करून हे राजकारण्यांच्या फंदात पडू नका. आपण आपली माणुसकी आणि आपला हिंदू धर्म जे शिकवतो ना त्याला जागा सगळ्यांनी वाटतं. समीर शेखच्या रूपाने पाहिलेली भीती अक्षरशः इतक्या जवळून पाहिली की रडले ते घेतात. आणि त्यांनी आता कालच त्यांचा फोन आला होता की आपकी वजह से हमने हमारा बेटा तो ये यही किसी आसपास के खेडेगाव में काम करतो. काय म्हणजे काय म्हणायचं? आपल्या वेळी ही भीती होती का? नव्हती. ही अचानक कुणीतरी बाहेरच्या लोकांनी आपल्या डोक्यात भरवलेला खरं तर भान आहे. सगळं आपण सांभाळून घेऊयात एकमेकांना. आपली सुद्धा मुलं कुठे कुठे की त्यांना हा प्रॉब्लेम आला तर चालेल का? तुम्हाला कुठे पाठवलं ना तुमच्या मुलं परदेशात, जर भीती वाटली तर चालेल का? की हा तिथे कुठेतरी मरून पडेल म्हणून हे ते म्हटलं असेल. काही इसकी न्यूज न हो जाए. कधीतरी विचार करा या गोष्टीचा, थोडासा करा. कारण हा मी स्वतः मी जवळून बघितलेला अनुभव आहे. थँक्यू. हॅलो, मी पूर्वीची संगीता पाटील आणि आताची संगीता कदम, राहणार ठाणे. Who is next? थोडी मंडळी मित्रांनो क्षमा करा पण आपली ओळखच फक्त करून द्या. आपल्याला मनोगत व्यक्त करा तसं आपण तेवढ्यावर थोड्या चर्चेसाठी ठेवलेला आहे. जसे कार्यक्रम ठरले तसे कार्यक्रम झाले तर एकदम छान आहे. मी सुरेखा आदर्श राखे, पूर्वाश्रमीची सुरेखा शब्द मूळस्कर, 75 ग्रुपच्या SSC ग्रुपला पास आहे. मी सुषमा नेटलेकर, आधीचं बाहेरचं नाव सुषमा पुणेकर. मी सध्या पुण्यात राहते. मी अरुणा आंबेकर, पहिल्यापासून अंबरनाथमध्येच राहते. अंबरनाथचीच राहत असते. मी चारू देशमुख, आधीची चारू काळेले, पुणे येथे राहते. आताची प्रीती कोचरेकर, मी अंबरनाथमध्येच राहते. मी अंबरनाथकर. पूर्वीची पद्मा गोखले,
सर्व झाले का तिकड महिला वगैरे सांगतो कोणी राहिलं का ठीक आहे काय हरकत नाही इकडून सुरुवात करूया इकडून गीता शरद गुरा दोघांनाही मी अनंत कुंटे बदलापूरला राहतो. मी काशीनाथ तिरपे 25 वर्षापासून ऑस्ट्रेलियाला राहतो. मी जयेंद्र पालांडे उल्हासनगरला राहतो मी आणि उल्हासनगर शाळेत यायचो अपरांता. मी प्रसाद खाडे उल्हासनगर येथे राहतो. माझं नाव राजन कर्णी मी अंबरनाथला राहतो. मी अजय कासे अंबरनाथला राहतो. विजय देशपांडे अंबरनाथ. मी विजय रामचंद्र पनवेलकर राहणार ठाणा. स्वतःच्या वाटते का अंबरनाथला राहणार. सुनील कुलकर्णी सध्या चेंबूरला असतात. असं बरं पडेल. बोला अरे फोटो काढता पण थांबलाय. मी रवींद्र बापू उल्हासनगरला राहतो. मी धनंजय कुलकर्णी वांगण्याला राहतो. नमस्कार, मी सुरेश अभ्यंकर सध्या ठाण्याला राहतो. मी सुबेर सिंग परदेशी अंबरनाथ राहतो. सुनील चौलकर अंबरनाथ. मी गिरीश प्रधान अंबरनाथला राहतो. नमस्कार, मी तुळशीराम भोईर शाळेतला बाळू भोईर. मी मुंबई आणि पुणे इथे जेवढे आहेत त्याचा इन्चार्ज होतो. 2014 मध्ये रिटायर झाला. मी कुमार कळसे गाडा अंबरनाथ मातोश्री वेस्ट. Hello, me Prashant Kulkarni. I am staying in Mulund. I retired from Rupzo. I completed 10 years service. I have 2 children. One daughter is she is a director in Vaishyabai, and one is
is working for Putul Oil Company, and my wife is also retired from Bank of Baroda. Thank you. हॅलो, मी प्रदीप गोपीनाथ डुमणे, मी विठ्ठलवाडीला राहतो. मी हेमंत देशपांडे, बदलापूरला राहतो. मी राजेंद्र बालेराव, राहायला अंबरनाथ. सिंग चव्हाण, अहमदनगर. नमस्कार, सुरेश हरी फनाळे, सध्या चेंबूरला मुक्काम आहे आणि सध्या लाडका हा शब्द फार सगळ्यांना परिचित आहे. तुम्ही सर्व लाडक्या मैत्रिणी, मित्र आणि सर्व लाडके शिक्षक, शिक्षिका यांना आपला सर्वांना भेटून मला खूप आनंद वाटला, समाधान वाटलं. धन्यवाद. मी किशोर वडकमकर, सातारा. मी अरविंद परब, राहणार उल्हासनगर, पुणे सेक्शन. मी हरिश्चंद्र मार्गे, राहणार मुंबई. जय मिस्त्री, अंबरनाथ. नमस्कार, विवेक नाईक, राहतो ठाण्याला. एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते. माझ्या मामाने अंबरनाथ विद्यालयाला खूप मोठी देणगी दिली आणि माझ्या आजीचं ताई कोळकर कनिष्ठ महाविद्यालय असं नाव आपल्या शाळेला दिलं. तसंच शिवाजी आबाजी कोळकर म्हणून जी मालतीबाईची शाळा होती त्यालाही देणगी दिली. तिथे शिवाजी आबाजी कोळकर विद्यालय म्हणून नाव दिलं. धन्यवाद. मी दिलीप नाला. नमस्कार, मी गिरीश वसंत त्रिवेदी, संपादक सावकी, अंबरनाथ. कोणी राहिलंय का? पाठ्यामध्ये राहिलं. मी श्रीनिवास रामचंद्र पाटणेकर, प्रसन्नदे मळवली, इंद्रापूर. सर्व गुरुजनांना नमस्कार. मला वाटतं सर्वांची ओळख झालेली आहे. मी माझी स्वतःची ओळख करून देतो. मी सतीश नवाडे, राहणार अंबरनाथ. मी आधीची विद्या खोडके, मला विद्या वडलेले, राहते अंबरनाथ. मी दिनेश गोखरे, अंबरनाथला राहतो. हॅलो, मी पूर्वाश्रमीची वंदना पालकर, आताची पल्लवी वैद्य, राहणार अंबरनाथ. बाकी माहिती काही सांगण्याची गरज वाटत नाही मला. थोडं इकडे लक्ष द्या. अजून जेवणाला वेळ आहे. सगळी तयारी सुरुवात झालेली आहे. तशी सुरुवात झाली. अजून
अर्धा तास आभार प्रदर्शन करण्याआधी आमच्या 1975चे विद्यार्थी ज्यांनी या बॅचच्या विद्यार्थ्यांना अनेक प्रकारे सहाय्य केले व ग्रुप कायम संघटित ठेवला, या विद्यार्थ्यांचे आम्ही स्वागत करू इच्छितो. सर्वप्रथम सर्वांची लाडकी वंदना. तिने 35 वर्षापासून आमच्या बॅचला कायम एकत्रित करून ठेवले. प्रत्येकाच्या सुखादुःखात आत्मीयतेने सहभागी झाली, सर्वांच्या संपर्कात राहिली व सर्वात जास्त श्रेय आमच्या या सखीला आहे, कारण तिच्याशिवाय आम्ही एकत्रित होऊ शकलो नसतो. मी पुष्प देऊन त्यांचे सन्मान करतो. विजय पांडेकर यांना मी आमंत्रित करते. हे व्यक्तिगत जीवनात मोठे नावाजलेले बिल्डर आहेत. सर्वसामान्यांसाठीही त्यांनी उत्तम घरे बांधली आहेत. अनेक वेळा पिता व पुत्र राहुल यांच्या मुलाखतीही झी मराठीवर आल्या आहेत. उत्तम समाज सुधारक असून आदिवासी लोकांसाठी भरपूर सोयीचा लाभ दिला आहे. कोणताही अभिमान न बाळगता निष्काम व निस्वार्थपणे आपल्या कृतज्ञतेने साथ दिली आहे. त्यांचेही मी पुष्प देऊन स्वागत करू. विजय पनवलकरचं स्वागत. त्यांचंही सत्कार. गिरीश मुरलीकर. रमेश यांना मी आमंत्रित करते. पुष्प देऊन विजय पनवेलकर यांचा सन्मान करा. आमंत्रित करते मी दिलीप तलाक यांना. व्यक्तिगत जीवनात मोठे बिल्डर आहेत, पण त्यांनी स्वतःची शाळा उभी करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यांचेही मी पुष्प देऊन सन्मान करू. आमंत्रित करते मी सतीश नवागरे यांना. यांनी आपली कौतुकास्पद कार्य करून फारच मोठी कामगिरी केली आहे, जी सर्वसामान्यांना जमणं शक्यच नव्हते. श्री सतीश नवागरे यांनी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचं नाम फाउंडेशनच्या जलसंवर्धन उपक्रमात सहभागी घेऊन गावातील लोकांना सहाय्य केले. आम्हाला अभिमान आहे सतीश नवागरे यांचा. त्यांचं पण मी पुष्पगुच्छ देऊन काळे मॅडमच्या हाते सन्मान करू. गिरीश त्रिवेदी यांना मी आम्ही 40 वर्षापासून आहुती वर्तमानपत्राचे संपादक आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. वेळोवेळी आमच्या बॅचला त्यांनी साथ दिली आहे. त्यांचे पण पुष्प देऊन मी सन्मान करू. आमंत्रित करते मी राजन कर्णिक यांना. सेवानिवृत्त कस्टम ऑफिसर असले तरी मनाने भावुक व प्रेमळ आहेत. वृद्धाश्रमात वेळोवेळी भेट देऊन त्यांच्या सुखात सहभागी होतात. त्यांच्याबरोबर सण साजरे करतात. आमच्या बॅचसाठी कुठल्याही कार्यक्रमात उत्तम नाश्त्याची सोय करतात. त्यांचे फूल देऊन मी सन्मान करू. आमंत्रित करते मी एव्हरग्रीन सुनील कुलकर्णी यांना आमच्या बॅच. आमंत्रित करते मी भारती कोचरेकर यांना. उत्तम सूत्रसंचालन, लेखन, भाषण तसेच सुंदर कविता रचतात. अनेक कला
इथं सर्व शाळेतल्या सर्व राजा आलेल्या आहेत, त्याबद्दल त्यांचे सुद्धा अभिनंदन. आणि त्यांच्या वतीनं मी त्यांच्या शिक्षिका आहेत त्या शीतल मोरे यांना विनंती करते की त्यांनी पुढे यावं, पुण्याची पाकळी म्हणून स्वीकार करा. धन्यवाद. आपला कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे ठरलेले सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडले, याबद्दल काही शंकाच नाही. आणि अतिशय छान कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडले नाही. कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाण्यापूर्वी आणि आभार प्रदर्शन करण्यापूर्वी उत्स्फूर्त मनोगत व्यक्त केलं. 1:30 वाजता आपण कार्यक्रम संपन्न करणार आहोत. आभार प्रदर्शन आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची एक सूचना होती, 1:30 वाजता आपण स्नेहभोजनाचा आस्वाद घेणार आहोत. जेवणानंतर आपलाच मित्र विविध कार्यक्रम करणारे माझी सर्वांना नम्र विनंती आहे, जेवढं शक्य असेल तेवढं सगळ्यांनी इथं थांबावं. ज्यांना शक्य आहे त्यांनी थांबावं, ज्यांना शक्य नाही ते केलं तरी सगळं चालू शकतं, काही कंपल्शन नाही. पण त्यांनी एक पातळी कार्यक्रम